गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। तर आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण गुरुचरित्र पारायणामध्ये अध्याय 22 ते अध्याय 29 हे बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। आपण जर गुरुचरित्र पारायण केलं तर आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते व आपल्या आयुष्यातील संकटे, अडचणी, अडथळे हे देखील दूर होण्यास मदत होत असते। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल। अध्याय 22। अमरजा नदी व भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या संगमी श्री गुरूंचे वास्तव्य होते। ते मोठे तीर्थस्थान आहे। श्री गुरु नित्य भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत। त्या गावात ब्राह्मणांची 101 घरे होती। त्यामध्ये एक गरीब व सुशील विप्र राहत होता। त्याची पत्नी सुद्धा पतिसेवा तत्पर व सुशील होती। तिचे नावच पतिव्रता होते। त्या विप्राकडे एक म्हैस होते। ती वांज, म्हातारी व दंतहीन होती। नदी तीरी माती वाहून नेण्याचे कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करत असत। त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करत असे। तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे। एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेले नाही। श्री गुरु नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत। त्याच दिवशी नेमके श्री गुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काही धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता। बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी काही आला नाही। तेव्हा ती पतिव्रता श्री गुरूंना वंदन करून म्हणाली, माझे पती गावात याचक वृत्तीने भिक्षेसाठी गेले आहेत, तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी आपणास विनंती करते। तेव्हा श्री गुरु हसत मुखाने म्हटले, तुझ्या दारात म्हैस आहे ना, तिचे दूध काढून मला द्यावे। तेव्हा ती विप्रस्त्री श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, ती म्हैस वांज आहे म्हणून आम्ही तिला वेसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यावर गुजराण करतो। श्री गुरूंचा विश्वास बसेना। स्वामी विप्रस्त्रीला आदेशपूर्वक म्हणाले, लवकर घरात जाऊन भांडे घेऊन ये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे। श्री गुरूंवर तिचा विश्वास होता। घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच कामधेनू असे समजून म्हशीची धार काढू लागले। त्याचबरोबर म्हशीच्या आचलातून दुधाच्या धारा निघू लागल्या। 2 भांडी भरून तिने दूध दिले। त्या विप्रस्त्रीला आश्चर्य वाटले व खूप आनंद झाला। दूध घेऊन ती घरात गेली। दूध तापवून निवून श्री गुरूंसाठी ती दूध घेऊन बाहेर आली व त्यांना देऊन नमस्कार करून उभे राहिले। श्री गुरु ते दूध प्यायले व संतोषाने तिला वर दिला, तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल, तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळांसह तुम्ही सुखाने संसार कराल असा आशीर्वाद देऊन श्री गुरु परत संगमावर निघून गेले। थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्राने आपल्या पत्नीकडून गुरु महिमा ऐकला। तेव्हा तो म्हणाला, हा मोठा चमत्कार घडला आहे। श्री गुरु हे नक्कीच कोणीतरी परमेश्वरी अवतार आहेत याची त्या दोघांना मनोमनी खात्री पटली। तो विप्र पत्नीसह संगमावर श्री गुरूंच्या दर्शनासाठी गेला। त्यांनी भक्तीने विधीपूर्वक श्री गुरूंची पूजा केली व त्यांच्या चरणावर डोके ठेवले। त्या पती पत्नींचा भक्तिभाव पाहून श्री गुरूंनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला। अशा प्रकारे ज्यांच्यावर अशा अवतारी पुरुषांची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगतात। त्यामुळे आपण देखील दत्तगुरूंचे स्मरण हे अवश्य करावे। कमेंटमध्ये जरूर लिहा, श्री गुरुदेव दत्त। अध्याय 23। श्री गुरूंनी वांज म्हैस दुभती केली ही वार्ता सर्व गाणगापूर गावात वाऱ्यासारखी पसरली। सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले। त्या गावच्या राजालाही ही बातमी समजली। त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली। तेव्हा संगमावरचे एक यती मजकडे रोज भिक्षेला येतात
वगैरे सर्व वृत्तांत राजाला विप्राने सांगितला। तेव्हा राजा संगमावर गेला व त्यांनी स्वामींना विनंती केली की आपण कृपया गावात येऊन राहावे व रोज वाटल्यास संगमावर अनुष्ठानात जावे आणि गावात राहून गावातील इतर भक्तजनांचे कल्याण करावे। स्वामींनी राजाची विनंती मान्य केली। राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आणले। मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य जागा पाहत पश्चिम दिशेस गेले असता एक उंच अश्वत्थ वृक्ष दिसला व त्याचे शेजारी एक जुना वाडा होता। त्या वृक्षावर एक मोठा ब्रह्मराक्षस राहत असे। तो ब्रह्मराक्षस नरमास भक्षक होता, म्हणून त्या वाड्याकडे कोणी फिरकत नसे। श्री गुरूंना तिथे आलेले पाहिल्यावर तो ब्रह्मराक्षस वृक्षावरून खाली आला व धावत जाऊन श्री गुरूंच्या चरणी लोळण घेऊ लागला व हात जोडून स्वामींना म्हणाला, महाराज, मी घोर अंधारात बुडालो आहे। तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे झाले। तुम्ही सर्व भूतमात्रावर कृपा करता, तेव्हा कृपया माझा उद्धार करावा। श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्या राक्षसाचे मनुष्यात रूपांतर झाले। त्याने पुन्हा श्री गुरूंचे पाय धरून त्यांना वंदन केले। श्री गुरु त्याला म्हणाले, तत्काळ संगमावर जाऊन स्नान कर, तिथे तुला मुक्ती मिळेल, तुला पुन्हा पुन्हा असा जन्म येणार नाही। श्री गुरूंची आज्ञा घेऊन त्या राक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले व तो मुक्त झाला। तेव्हा तिथे जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले। तसेच श्री गुरु हे एक अवतारी पुरुष आहेत याची खात्री पडली। पुढे श्री गुरूंनी त्या जागेवरच मठ बांधून तिथे राहायचे ठरवले। ते ग्रामाधिकारी रोज भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागला। कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासू दिली नाही। अध्याय 24। कुमसी गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक मुनी राहत होता। तो नरसिंह भक्त होता। तो नेहमी मनोमन श्री गुरूंची निंदा करत असे। श्री गुरूंना तो दांभिक संन्यासी समजत असे। श्री गुरु स्वतः अंतर्ज्ञानी होते। श्री गुरूंना याची कल्पना होती। ते कोणाच्याही मनातले मनोगत ओळखत असत। एकदा ते राजाला म्हणाले, मला त्रिविक्रम भारतीकडे जायचं आहे। राजाला त्रिविक्रम भारतीची कीर्ती माहीत होती। राजाला खूप आनंद झाला। श्री गुरूंना पालखीत बसवून आपल्या लवाजम्यासह वाजत गाजत कुमसी गावी जाण्यास निघाला। त्रिविक्रम नरसिंहाची मानस पूजा नेहमी करत असे, परंतु त्या दिवशी त्याच्या मनात मूर्ती स्थिर होत नव्हती। त्याला आपली साधना नीट होत नाही म्हणून चिंता वाटत होती। त्याने दूरवर नदी तीरावरून श्री गुरु येत असलेलं पाहिलं। श्री गुरूंची मूर्ती व त्याच्या मनातील नरसिंह मूर्ती एकच दिसू लागली। त्याचबरोबर असणारे सैन्य प्रथम दंडाधिकारी दिसत होते, परंतु पालखी जसजशी जवळ येऊ लागली तसे तेही नरसिंह सरस्वतीच भासू लागले। या गोष्टीचे त्याला खूप आश्चर्य वाटले। तो आपल्या जागेवरून उठला व श्री गुरूंना दंडवत घालीतच श्री गुरूंसमोर गेला। त्याला आपली चूक लक्षात आली। श्री गुरु म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात त्रिमूर्ती परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पटली। त्याने पुन्हा गुरूंना साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला, महाराज, मी आपणास ओळखण्यात फार मोठी चूक केली। आपला अधिकार ओळखू शकलो नाही, तरी आपण माझ्यावर कृपा करावी। या चर्मचक्षुंनी मी आपले रूप पाहू शकलो नाही, तरी कृपया निजरूप धारण करावे। आपली समक्ष भेट झाली, त्यामुळे माझे तप सार्थकी लागले असे मला वाटू लागले। तुम्ही विश्वाचे तारक असून आमचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतरला आहात, तेव्हा आपले चिन्मय असे व्यापक रूप मला दाखवावे। तपस्व्याने केलेली स्तुती ऐकून व त्याच्यातील झालेले परिवर्तन पाहून श्री गुरु संतुष्ट झाले। त्रिविक्रमाने आपल्या मधुर वाणीने शब्दाविष्काराने श्री गुरूंचे खूप गुणगान केले। श्री गुरूंनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला, मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे। तुला उत्तम गती प्राप्त होईल। तुला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही। तुझा परमार्थ पूर्ण होऊन तुझे ईश्वराशी ऐक्य होईल। त्रिविक्रम भारतीला असा वर देऊन त्याला कुमसी येथेच राहायला सांगून श्री गुरु गाणगापुरास परत आले। अध्याय 25। विदुर नावाचे एक नगर होते। तेथील यवन राजा मोठा क्रूर होता। तो ब्राह्मणांचा द्वेष करत असे। तो ब्राह्मणांना म्हणत असे, जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावेत, मी त्यांना पुष्कळ धन देईन। जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल। जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले, आम्ही अज्ञानी आहोत, मतिहीन आहोत। पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची हाव सुटली। ते त्या मलेच्छांपुढे जाऊन वेदार्थ वाचून दाखवू लागले। मलेच्छांच्या मनात कपट होते। यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणाला, ब्राह्मण यज्ञ करताना रितसरपणे पशु हत्या करतात आणि आम्हा मलेच्छांची मात्र निंदा करतात। आम्हाला पशूंचा वध करणारे म्हणतात। अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करत असे। ज्यांची योग्यता होती त्यांना पुष्कळ धनही देत असे। ही वार्ता देशोदेशीच्या
ब्रह्मरुद्धांना कळली. द्रव्याच्या आकांक्षेने पडत मूर्ख ब्राह्मण यवनाला वेद पठन करून दाखवू लागले. असे चालले असता 2 दुर्दैवी ब्राह्मण त्या यवन राजाला येऊन भेटले. आम्हाला 3ही वेद येतात असे म्हणून त्या यवनापुढे आपली प्रशंसा करू लागले. आमच्याशी वेदावर चर्चा करणारे 4ही राष्ट्रात कोणी नाही. जर कोणी ब्राह्मण तुझ्या नगरात असेल तर त्यांना आमच्याबरोबर चर्चा करण्यास बोलवावे. त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलवले आणि म्हणाला, तुम्ही या दोघांशी चर्चा करा. जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतील त्यांना मी भरपूर धन देईन. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, हे दोन्ही ब्राह्मण आम्हाला सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, महापंडित आहे. त्यांचीच नावे घोषित करून त्यांचा सन्मान करावा. यवनाने त्या दोघांना वस्त्रे भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. मी जसा यवनांचा राजा आहे तसे हे विप्रांचे राजे आहेत असे तो म्हणाला. ते दोघे तामसी इतर ब्राह्मणांना दूषणे देऊन त्या राज्यात स्वतःला राजे म्हणून मिरवू लागले. ते दोघे विप्र राजाला म्हणाले, तुझ्या राज्यात जर कोणी वादपटू ब्राह्मण मिळाला तर त्याच्यासह विवाद करू व तसा कोणी मिळाला नाही तर गावोगावी जयपत्रे घेऊन पुढे जाऊ. यवनाची आज्ञा घेऊन ते तामसी विप्र सर्व नगरे हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमसी गावात आले. त्रिविक्रम मुनींची ख्याती त्यांनी ऐकली होती. ते दोघे त्रिविक्रमाकडे गेले व त्याला वादविवादास आव्हान केले. त्रिविक्रमाने त्यांची पूर्व कीर्ती ऐकून वाद टाळण्याचा प्रयत्न केला. गाणगापुरास नेऊन श्री गुरूंच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असा त्यांनी विचार केला. त्याप्रमाणे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना गाणगापुरास घेऊन आला. तिथे श्री गुरूंना वंदन करून त्या ब्राह्मणांचा पूर्व इतिहास कथन केला. आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून घ्या असे ते म्हणत आहेत. मी त्यांची नाना प्रकारे समजूत घातली पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाहीत. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. तरी स्वामी तुमचे वचन सर्वश्रेष्ठ, तुम्ही आज्ञा करावी. श्री गुरु त्या विप्रांना म्हणाले, आम्ही तापसी संन्यासी लोक, आम्हाला जय पराजय सारखाच आहे. संन्यासी यतीवर विजय मिळवण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे. गर्वाने सर्वांचा नाश होतो. देवदानव यांचेही गर्वामुळे मरण ओढवले. वेदांत कुणाला कळतो. ब्रह्मदेवादिकांना सुद्धा हा मार्ग कळत नाही. त्यांनाही वेद साध्यंत कळत नाही. तेव्हा उगाच गर्व करू नका. अशा प्रकारे श्री गुरूंनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु श्री गुरूंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले, आम्ही 3 वेदांच्याही अंगासह संहिता जातो. त्यानंतर फारच अपूर्व घटना घडली. ती पुढील अध्यायात आहे. अध्याय 26. श्री नरसिंह सरस्वतींनी वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणांना सांगितले. पूर्वी भारद्वाज हे विख्यात ऋषी अभ्यास करत होते. ते 100 वर्ष जगले. त्यांनी ब्रह्मचर्य आचरले. पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची 3 तपे आराधना केली. त्यावेळी त्यांना अल्पसे वेदज्ञान झाले. मग त्यांनी पुन्हा तप केले. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, तुला काय हवे. तेव्हा भारद्वाज म्हणाला, मला तुझ्या कृपेने संपूर्ण वेदाचे अध्ययन करायचे आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वेदांना मोजमाप नाही. मलाही वेद अगम्य आहेत. ब्रह्मदेवाने ऋषींना 3 वेद दाखवले. ते पर्वतासारखे दिसले व कोट्यावधी सूर्यासारखा त्यांचा प्रकाश होता. ते पाहून ऋषींना मग भय वाटले व म्हणाले, देवा अशक्य आहे. या वेदांचा आरंभ व शेवट फक्त परमेश्वरच जाणू शकतो. हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. तरी तुझ्या मनात जेवढे काही द्यावेसे वाटते तेवढे मला द्यावे. या कलयुगात ब्राह्मणांनी आपले कर्म सोडले. वेदांचा लोप झाला. ते पृथ्वीवरून गुप्त झाले. कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण यवनांपुढे वेदपठण करू लागले. त्यामुळेच त्यांचे सत्व जाऊन ते मंदमतीचे झाले. वेदामुळे ब्राह्मणांना लोक देव मानत असत. वेदामुळे त्यांना स्थैर्य मिळाले होते. विष्णू स्वतःच ब्राह्मणांची पूजा करत असे व वेदांच्या सत्वामुळे ब्राह्मणांना तो आपले दैवत मानत असे. पण ते वेदमार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर जात आहेत. त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले. ते हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता. लोकांत चर्चा व वादविवाद करता. त्या वेदांचे अनंत भेद आहेत ते तुम्हाला माहीत नाहीत. असे वागण्यात तुमचे हित नाही. इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष ओढवून घेत आहात. तुम्ही स्वतःची स्तुती स्वतः करता. जयपत्रे दाखविता आणि त्रिविक्रम भारती यती असूनही याच्याजवळ जयपत्र मागता. आमची म्हणणे ऐका आणि आता परत जा. फुकट गर्वाने हिंडत आपला प्राण गमवू नका. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना हितबुद्धीने सर्व सांगितले. पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात. ऐसे हे मधोन्मत ब्राह्मण त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्री गुरूंनी सांगूनही कळेना. अध्याय 27. श्री गुरूंनी अनेक प्रकारे त्या ब्राह्मणांना 4 हिताच्या गोष्टी सांगून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.
पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात. ते म्हणू लागले, आमच्याशी वाद करा किंवा जयपत्र तरी द्या. तेव्हा श्री गुरु रागाने म्हणाले, तुमच्या अंतःकरणात जशी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळो. ते मधोन्मध ब्राह्मण श्री गुरूंचे खरे स्वरूप ओळखू शकले नाहीत. आपला नाश करून घ्यायला ते अगदी उन्मत्त झाले. तेवढ्यात श्री गुरूंना दूर वाटेने जाणारा एक माणूस दिसला. त्यांनी शिष्यांना सांगून त्या पांतस्थाला बोलावून घेतले. श्री गुरूंनी त्या माणसाची विचारपूस केली. तेव्हा श्री गुरूंचे बोलणे ऐकून तो म्हणाला, महाराज, मी मातंग असून या गावाच्या बाहेर राहतो. तुम्ही सर्वांवर कृपा करणारे आहात. आपण बोलावणी पाठवली म्हणून मी आलो. माझा आता उद्धारच झाला. श्री गुरूंनी आपली अमृतमय दृष्टी त्या मातंगावर टाकली. त्यांनी आपल्या शिष्याच्या हातात एक काठी दिली आणि भूमीवर त्या मातंगापुढे 7 रेषा आखल्या. त्या मातंगाला या रेषांतील एक एक रेष तू ओलांडून पुढे ये असं सांगितलं. त्यांनी सांगताच त्या मातंगाने पहिली रेषा ओलांडली. त्यावेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले. आता श्री गुरूंनी त्याला विचारले, तू कोणत्या कुळात जन्मलास? तो पतित म्हणाला, मी किरात वंशात जन्मलो असून माझे नाव वनराखा आहे. त्याने दुसरी रेषा ओलांडली. तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले. तो अनेक गोष्टी बोलू लागला. सर्व लोक आश्चर्य करू लागले. त्याला श्री गुरूंनी तिसरी रेषा ओलांडायला सांगितले. तेव्हा त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. तो म्हणाला, मी नावडी आहे. मी नदीतीरी राहतो. चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी शूद्र वंशाचा आहे. मी माझ्या कामाला जात असताना आपण मला बोलवले. 5वी रेषा ओलांडल्यानंतर त्याला जास्त ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला, मी वैश्य कुळातील असून माझे नाव सोमदत्त आहे. 6वी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी क्षत्रिय आहे. माझे नाव गोविंद आहे. 7वी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे. मला वेदशास्त्रे, व्याकरण वगैरे सर्व येते. श्री गुरु म्हणाले, तू वेदशास्त्रे जाणतोस असे म्हणतोस, तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले आहेत. त्यांच्याशी चर्चा कर. श्री गुरूंनी भस्म मंत्रून त्याच्या सर्वांगावर शिंपडले. तेव्हा त्या माणसाच्या अंतःकरणात ज्ञानाची ज्योत प्रदीप्त झाली व तिचा प्रकाश पडला. श्री गुरूंच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञानी झाला. नरसिंह सरस्वती जगाचे गुरु आहेत. त्रिमूर्तीचा अवतार आहेत. त्यांना जे सामान्य माणूस समजतील तेच अधोगतीत जातील. अशा प्रकारे त्या पतिताला अचानक ज्ञान झाले व तो वेद पठण करू लागला. हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भयचकित झाले. त्यांची बोबडीच वळली. ते थरथर कापू लागले. त्यांनी श्री गुरुचरणी लोळण घेतले. ते श्री गुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन करून म्हणाले, स्वामी, मायेच्या फशी पडून आम्ही अत्यंत तामसी झालो. ब्राह्मणांचा धिक्कार केला. आम्ही आपले अनंत अपराधी आहोत. याचा आम्हाला खूप पश्चाताप होत आहे. आपण गौरी शंकराचे अवतार आहात. तुम्ही सर्व प्राणी मात्रांवर दया करता. तरी आमचे दोष मनावर घेऊ नका. आमचा उद्धार करा. ते ब्राह्मण अशा विनवण्या करू लागले. तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, तुम्ही त्रिविक्रम भारती या महामुनीला त्रास दिला. आणखी बरेच मोठे पापे केले आहेत. ब्राह्मणांचा द्वेष केला आहे. तुमचे कर्म तुम्हालाच भोगावे लागणार आहे. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. तुमचा पापाचा निराश झाला नाही तर तुम्हाला पुढे गती नाही. श्री गुरूंचे वचन ऐकून विप्र श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाले, आमचा भवसागरातून केव्हा उद्धार होईल? श्री गुरु कृपाळू असल्यामुळे त्यांना म्हणाले, तुम्ही 12 वर्षे राक्षसत्व पावाल. एका ब्राह्मणाच्या तोंडून शुक्ल नारायण सूक्त ऐकून तुमचा उद्धार होईल. तुम्ही गंगातीरी जाऊन राहा. त्यानंतर ते विप्र गावाबाहेर पडले व गंगातीरी जाताच हृदयशूलाने त्यांचे प्राण गेले व ते ब्रह्मराक्षस झाले. 7 रेषा उलटून पूर्वजन्मीची स्मृती जागृत झालेला तो मातंग आता विप्रत्व पावला होता. श्री गुरूंना वंदन करून आपल्या पूर्वजन्मीच्या कोणत्या दुष्कर्माने आपण हीन जातीत गेलो ते विचारले. आपला उद्धार करा अशी त्याने श्री गुरूंना प्रार्थना केली. अध्याय 28. पतिताने श्री गुरूंना पूर्वजन्मीचे वृत्त विचारले. ते या अध्यायात श्री गुरूंनी सांगितले. तू चांडा जन्मास कसा आलास ते सांगतो. ब्राह्मण स्त्री व शूद्र पुरुष यांच्या व्यभिचारातून जो जन्माला येतो तो चांडाळ होय. चांडाळ ही 16वी जात आहे. ब्राह्मणाने दृष्ट आचरण केले. कुलदैवत सोडून इतर देवतांचे पूजन केले. सदाजीवांची हत्या, खोटी शपथ, कन्येची विक्री, शूद्रांच्या हातचे जेवण, त्यांची संगत केली. शूद्र स्त्रीशी संबंध ठेवला, दासीशी संबंध ठेवला आणि अशा बऱ्याच कारणामुळे चांडाळ योनीत जन्म येतो असे श्री गुरु म्हणाले. श्री गुरु पतिताला म्हणाले, तू पूर्वी ब्राह्मण होतास. गुरु, माता व पिता यांना दूषणे दिलीस म्हणून तुला चांडाळाचा जन्म आला. आता तू जर संगमावर 1 महिना स्नान केलेस तर तुझा दोष जाईल व पुन्हा तुला ब्राह्मणाचा जन्म येईल. पतित म्हणाला, स्वामी, मी आपल्या दर्शनानेच पवित्र झालो. मी शरणागत आहे. आता मला मंत्राने शुद्ध करून ब्राह्मणात घ्या.
तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुझा देह चांडाळाचा आहे. तेव्हा तुला लोक ब्राह्मण कसे म्हणतील? त्याला पुराणातील विविध कथा सांगून समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनाला त्याने सुख झाले नाही. सुखासुखी त्याला ज्ञान प्राप्त झाले होते, त्यामुळे तो आपल्या घरी जायला तयार होईना. तो स्वतःला विप्र समजू लागला. त्याची पत्नी व मुले त्याला न्यायला आली, पण तो त्यांना जवळ सुद्धा येऊ देना. मला शिवू नकोस असे म्हणून पत्नीला मारायला धावून गेला. त्या पत्नीने श्री गुरूंच्या पायी वंदन करून आपला पती परत मिळावा अशी याचना केली. मी व माझी मुले त्यांच्यावर अवलंबून आहोत. तुम्ही त्याला समजावले नाही तर मी मुलांसहित येथे जीव देईन असे म्हणाले. श्री गुरु पतीला म्हणाले, तुम्ही बायका मुले तुझ्यावर शुद्ध झाले तर तुला दोष लागेल आणि तुला चांगली गती मिळणार नाही. या संसारात माणसाने सर्व इंद्रिये संतुष्ट करावीत आणि मंगल धर्माचे आचरण करावे, तरच संसार सागरातून तरता येईल. तेव्हा तो श्री गुरूंना म्हणाला, मला ज्ञान प्राप्त झाल्यावर परत मी जातीहीन कसा होऊ? तेव्हा श्री गुरूंनी मनात विचार केला, जर आपण एखाद्या लोभी माणसाच्या हातून याला स्नान घातले तर हा पुन्हा अज्ञानी होईल. तेव्हा त्याने शिष्यांना आज्ञा केली, एखाद्या लोभी माणसाला घेऊन या. त्या गावात एक ब्राह्मण वाण्याचा धंदा करत होता. त्याला शिष्य घेऊन आले. श्री गुरु त्याला म्हणाले, तू पाणी घेऊन ये आणि या पतिताला स्नान घाल, तो संसारात परत आसक्त होईल. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्राह्मणाने पाणी आणले व त्याच्या डोक्यावर ओतले. त्याचबरोबर अंगाला लागलेली विभूती निघून गेली व तो पुन्हा पूर्ववत अज्ञानी झाला. आपल्या स्त्रीचे व पुत्रांचे मुख पाहताच त्यांच्याबरोबर निघून गेला. झाल्या प्रकारचे त्याला पूर्ण विस्मरण झाले. लोकांनी त्याला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटले. त्रिविक्रमाने श्री गुरूंना तो पतित पूर्ववत कसा झाला ते समजावून सांगण्यास सांगितले. श्री गुरु म्हणाले, त्याच्या अंगावर विभूती होती, ती धुतल्यावर त्याचे ज्ञान निघून गेले. विभूतीचा महिमा असा आहे, महात्माच्या हाताच्या स्पर्शाने व विभूतीने प्रापंच हाच ब्रह्मस्वरूप होतो. भस्माचा महिमा अपार आहे. अध्याय 19. या अध्यायात श्री गुरूंनी त्रिविक्रम भारतीला भस्म महात्म्य सांगितले आहे. पूर्वी कृतयुगामध्ये वामदेव नावाचा योगी होता. तो शुद्ध बुद्धीचा ब्रह्मज्ञानी पृथ्वी तलावर राहत असे. आपले घर, पत्नी, काम व क्रोध या सर्वांचा त्याग त्याने केला होता. तो संतोषी वृत्तीचा निरपेक्ष मौनी होता. तो जटाधारी वल्कले व्याघ्रांबर धारण करून सर्वांगी भस्म लावत असे. अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत तो क्रौंच अरण्यात आला. तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता, कारण तिथे एक ब्रह्मराक्षस राहत होता. तो नरमांस व हिंस्र श्वापदे खात असे. अशा भयंकर अरण्यात वामदेव फिरत असता तो ब्रह्मराक्षस वामदेवाला भक्षण करण्यासाठी धावून आला. त्यावेळी त्या श्रेष्ठ मुनींचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगास लागले आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. त्याचे सर्व पाप जळून गेले. त्याला ज्ञान प्राप्त झाले व तो श्रेष्ठ मुनींच्या पाया पडला आणि म्हणाला, आपण साक्षात ईश्वर आहात, तरी आपण माझे रक्षण करावे. आपल्या केवळ दर्शनाने माझ्या पापराशी जळून गेल्या. वामदेवाने त्याची सर्व विचारपूस केली. तो ब्राह्मराक्षस त्यावेळी म्हणाला, आपल्या दर्शनाने मला माझ्या पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले आहे. त्यातील दोषही मला दिसले. पतिव्रता, सुवासनी, विधवा, रजस्वला अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांशी उन्मत्तपणे वागून त्यांचा उपभोग घेतला आहे. या प्रकारे मी मदांध होऊन साऱ्या देशभर लोकांना फार छळले आहे. इतके क्रूर कर्म करून सुद्धा माझे मन संतुष्ट झाले नाही. मी विषयासक्त होऊन त्यामुळे मी रोगी झालो. मला क्षयरोग झाला व त्यातच मला मरण आले. मला यमदूतांनी नरकात घातले. त्यानंतर त्याने आपल्या पुढील 25 जन्मांची सविस्तर कथा वामदेवाला सांगितली. त्याने वामदेवाला विनंती केली की मला आता पुनर्जन्म नको. तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल. तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले. तुमचा महिमा अनुपम आहे. तुम्ही साक्षात ईश्वरच आहात व आमचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी तलावर आलेले आहात. ब्रह्मराक्षस असे म्हणाला. तेव्हा वामदेव त्याला म्हणाला, हा महिमा माझ्या अंगाला लावलेल्या भस्माचा आहे. माझे सर्व अंग भस्मांकित आहे. ते तुझ्या अंगाला लागले, त्यामुळे तुला जागृती आली. म्हणूनच कपूरगौर शंकर सर्वांगी भस्म धारण करतात. ज्या वस्तूचा साक्षात ईश्वरच असा बहुमान करतो त्याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही. एका कथानकात यमाच्या दूतांना शिवदूत एका मृतात्म्याला घेऊन जाऊ देणार. तेव्हा यम शिवदूतांना म्हणाला, तुम्ही माझ्या सेवकांना का मारलेत? त्या पापी माणसाला तुम्ही शिवलोकात का घेऊन जाता? हा शिवपुरीत जाण्यास योग्य नसताना त्याला विमानात बसवून मूढपणे आपण कसे नेता?
यमाचे वचन ऐकून शिवदूताने स्पष्टीकरण केले. या प्रेताच्या भालप्रदेशी भस्म लावलेले होते. त्याच्या छातीवर, कपाळावर, दंडावर, मनगटावर भस्म लावलेले होते. मग त्याला तुझे दूत स्पर्श कसे करतील? शंकराची आम्हाला आज्ञा आहे की ज्या माणसाच्या शरीराला भस्म लावलेले असेल त्या मानवाचा जीव शाश्वत असा कैलासावर आणावा. भस्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करत नाही. तो स्वर्गात जाण्यास योग्य असतो. वामदेव महामुनींना ब्रह्मराक्षसाला हे सर्व विस्तारपूर्वक सांगितले. तेव्हा ब्रह्मराक्षसाने संतोषाने त्यांच्या चरणकमलास वंदन केले. विशेषतः गुरुच्या हाताने दिलेले भस्म हे सर्वात श्रेष्ठ आहे. तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील आणि पुढील कथा जर ऐकायच्या असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.